गोंगडे वस्ती परिसरातील भाजी मार्केट, हनुमान मंदिर, शाकंभरी देवी परिसरातील अतिक्रमण हटवा आणि इथली अवैध धंदे बंद करा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली असून सुरेश अण्णा पाटील यांनी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये नागरिकांनी अशा मागण्या केल्या आहेत। गोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी, हनुमान मंदिर परिसरातील अवैध धंदे आणि अतिक्रमण हटवा आणि मूलभूत सोयी सुविधा द्या। भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादमध्ये गोंगडे वस्तीतील जनतेची ही मागणी आहे। गोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी आणि हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, शिंदी, मटका, जुगार अड्डे जोरात चालू झाले आहेत। दारुड्यांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून चोऱ्यांचं प्रमाण यामुळे वाढू लागलंय। महिला, तरुणी, ज्येष्ठ महिलांना जगणं मुश्किल झालंय। याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये केली। थोडं साफसफाई झालं तर बस आपल्याला बाकीचं काही अडचण नाही का। आणि रात्री कसं महिन्याला यायला जायला जरा अडचण होते, पूर्ण अंधार आहे पाठीमागे, जर आपल्याला तिथं लाईटची व्यवस्था व्हायला तेवढी माझी पाण्याचा ते तांब आहे, पाण्याचं करून द्या, तुम्हाला एवढीची विनंती आहे अशी पुढं करून द्या ना। पाण्याचं लई तकलीफ आहे आम्हाला, पाणी मिळेना, पाण्यासाठी दिवस पण जात आहे। गेल्या वेळेस पण जनसंवादामध्ये कार्यक्रमात भाग घेत होतो, त्यावेळेस मला फक्त म्हणजे कळून होते काम, त्यावेळेस मला पण येऊन होते आणि त्यावेळेस पण ते काम झाले। यावर्षी पण मला काम वगैरे आशा एवढं तुमच्या समोर आहे। फक्त माझ्या भागात व्यवस्थेवर तुम्ही ड्रेनेज कनेक्शन द्या आणि लाईट कनेक्शन पण जवळपास एवढं वर्ष मी राहलो मी ज्यावेळेस एनसीबी जाऊन काम गोंधळे मार्गाकडे जाऊन त्यांचं समर्पण लाईटचं कनेक्शन जोडून देऊ। तुम्ही फक्त समर्पण आणलं समजा तुमचं काम करतो म्हणतात ते आमच्या इथे ना खूप वर्ष मी इथे राहते ना, सांडपाण्याची आमच्याकडे व्यवस्था नाहीये। ते सांडपाण्याची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था नाहीये, सांडपाण्याची व्यवस्था व्हावं एवढीच आमची मागणी आहे। खूप वर्ष मला एवढं त्रास होतो ना, तेवढं जर झालं ना तर आमचं लहान मोठं गोंगडे वस्तीमध्ये सगळं झाल्यासारखं होईल असं मला वाटतं। सर्व जीवन 20 वर्षे दिवस झालेले आहे। आता लाख जीवनमध्ये ते घर बांधले आम्हाला आधारमध्ये ठेवून पण आता 3 महिना दिवस झाला, 3 महिना पाणी नाही, लाईट नाही। आदेशी काय म्हणताय तुम्ही मेंबर आहे, ते मेंबरकडे जाऊन हाता पाय धुवून त्याच्याकडनं लाईट आणा म्हणते। आम्ही मंदिरवाल्याला घर देऊन मेंबरकडे कशाला जाण्याचा, म्हणून माझं म्हणणं एवढं आहे। गोंगडे वस्ती भाजी मंडई परिसरामध्ये गोंगडे यांच्या मालकीची मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे। या जागेवर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत। गोंगडे वस्ती येथे स्वतः अवैधरित्या भाडे वसूल केलं जातं। वास्तविक पाहता ही जागा ओपन स्पेस असल्यानं भाडे घेण्याचा अधिकार गोंगडे यांना नाही, तर तो अधिकार महापालिकेला आहे। तरीही गोंगडे यांनी आपल्या मुनिमांकडून बळजबरीने त्यांच्याकडून भाडे वसूल करत आहेत। या मोबदल्यात तिथल्या रहिवाशांना कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जात नाहीत, त्यामुळे नागरिकांना अडचणी आणि समस्यांसोबत आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागते। गोंगडे यांचे मुलीम स्वतः या परिसरात नागरिकांना अतिक्रमण करण्यास लावून त्यांचं भाडं ते स्वतः वसूल करत आहेत। अघोषित भाजी मंडई असली तरीही तिथे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच बाहेरचे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात। त्यांच्याकडून गोंगडे आणि त्यांचे मुनीम प्रति व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून 10 रुपये वसूल करतात। ही वसुली रोज केली जाते। वास्तविक पाहता या भाजी मंडईची स्वच्छता महापालिका करत असल्यामुळं पैशाची आकारणी करण्याचा अधिकार महापालिकेचा आहे, तरीही दादागिरी करून जागेचे मालक आणि त्यांचे मुनीम पैसे वसूल करत आहेत। महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार यापूर्वी शहरासह या भागातील सार्वजनिक नळ शासनाच्या आदेशाप्रमाणे बंद करण्यात आले। त्या भागात कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ द्या असं महापालिकेच्या आयुक्तांनी सूचित केलं होतं। मात्र या भागात नागरिकांची मागणी असून सुद्धा कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ कनेक्शन दिलं जात नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। भाजी मंडईसह
मोकळ्या असलेल्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजना, बाग बगीचा, क्रीडांगण, वॉकिंग ट्रॅक, गरीब गरजवंत निराधारांसाठी घरकुल योजना, शॉपिंग सेंटर, भाजी विक्रेत्यांसाठी ओटे या बाबी कराव्यात अशा मागण्या जनसंवादमध्ये परिसरातल्या नागरिकांनी केल्या. घोंगडे वस्ती भाजी मार्केटच्या काही परिसरात साफसफाई आणि स्वच्छता केली जात नाही. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं आहे. स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सोयीसुविधा या ठिकाणी नाहीत. ही कामं करा, अन्यथा प्रशासक राज्याला वठणीवर आणण्यासाठी आम्ही महापालिकेच्या आवारात ठिय्या मांडू, असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे. यावेळी शाकंभरी देवी मंदिराचे ट्रस्टी, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, मल्लय्या मारता, चंद्रकांत पाचकंटी, परशुराम संदूपटला, किसन घोडके, सायन्ना गालपल्ली, अंबादास नडीमेटला, संदीप महाले, रवी गड्डम, राजन्ना सिद्राल, नागेश दुर्गम, युवा नेते विपिन भैया पाटील, सुरेश तवटी, श्रीनिवास चिम्मन, लिंगप्पा बाडद, मुन्ना चिकन, बेंद्रेकर, सैफन हुंडेकरी, शंकर चन्मल, पैगंबर तांबोळी, महेश शिंदे, प्रवीण कैरमकोंडा, ॲडव्होकेट कोटा, प्रभाकर बिच्चल, शीतल जैन, विजय बत्तुल, हलसगी, राहुल तंटक, लक्ष्मण माळी, प्रवीण डोळे, विजय कोळी, काशीनाथ कोरे यांच्यासह परिसरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक आणि महिला आणि माता भगिनी उपस्थित होत्या.